नमस्कार. इरावतीने रमाच्या बाबांना बोलवून खूपच मोठी चूक केलेली असते. ती रमाच्या बाबांच्या मनात नाही नाही ते भरवत असते. पण त्याचा काहीच उपयोग होणार नसतो हे तिला समजतच नसतं. रमाने स्वतःजवळचं रेकॉर्डिंग रमाच्या वडिलांना दाखवलेलं असतं. तेव्हा इरावती बोलते, हे सर्व खोटं आहे. हे हिचे सर्व बहाणे आहेत, बहाणे. अहो, हिला इथे राहायचं आहे, बाकी काही नाही. अहो, तुमचा शब्द मोडते ही शब्द, तुम्हाला कळत नाही का? तेव्हा कर्णिक साहेब मोठ्याने ओरडतात, बस झालं. स्वतःचा आवाज बंद कर. माझ्या मुलीच्या बाबतीत बोलताना जरा तरी विचार कर, तुझी हिंमतच कशी झाली? तेव्हा इरावती बोलते, अहो असं काय करताय तुम्ही सर? स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही किती चुकीचं वागताय ते. तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात, माझी मुलगी किती चांगली आहे आणि किती वाईट हे मला तुझ्याकडून ऐकायची गरज नाही. तुझं थोबाड जर का बंद झालं ना तर बरं होईल. आवाजच बंद करायचा तुझा. इरावती, तुझ्याबद्दल खूप काही ऐकलंय. तू काय लायकीची आहेस हे मला चांगलंच माहिती आहे. इरावती, स्वतःला खूपच स्मार्ट समजत असशील, पण माझ्या लेकीच्या बाबतीत मात्र कोणतंही चुकीचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, नाहीतर तुझी अवस्था खूपच विचित्र करेल. तेव्हा अक्षय बोलतो, एक एक मिनिट कर्णिक सर, तुम्ही काय बोलताय मला सांगाल का? तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात, तू तर काही बोलूच नकोस. रमा, अगं बस कर तुझा चांगुलपणा. किती दाखवणार आहेस अजून चांगुलपणा? रमा, खरंच तुझ्या या वागण्याचा खूप कंटाळा आलाय, कंटाळा. रमा, किती वेळा सांगितलं, अगं लोकांना चांगुलपणा दाखवू नकोस, पण तुला मात्र कळतच नाही. लोकांना चांगुलपणा दाखवायची सुद्धा एक वेळ असते रमा, पण तुझा चांगुलपणा मात्र याला दिसतच नाही. आणि खरं सांगायचं तर या इरावतीवरती विश्वास कशाला ठेवतेस? अगं इरावती काय लायकीचे तुला तर चांगलंच माहिती आहे ना. तेव्हा लगेच रमा बोलते, बाबा बाबा तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. बाबा, मला इथे राहणं खूप महत्वाचं आहे, तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू नका. तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात, रमा तू इथे राहणार खरंच? तेव्हा रमा बोलते, मला इथे राहणं भाग आहे, कारण माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, आणि तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात ना तर खूप बरं होईल. तेव्हा मात्र तिचे वडील बोलतात, रमा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. खरं सांगायचं तर माझा तुझ्यावरती विश्वास नाही अशातला भागच नाहीये. पण कितीही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, रमा ही माणसं कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे, तरी सुद्धा तुला यांच्याशीच बोलायचं आहे का? यांच्यासोबतच राहायचं आहे का? अगं निदान त्या साईच्या मनाचा तरी विचार कर. तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते, बाबा प्लीज, माझ्यासाठी माझी मुलगी महत्वाची आहे, माझं हे घर महत्वाचं आहे. मला आधी कोणाच्याच मनाचा विचार करायचा नाही. आणि बाबा प्लीज तुम्ही हा विषय ताणू नका. तुम्ही जर का हा विषय नाही ताणलात तर बरं होईल. तेव्हा मात्र मोठ्यानी कर्णिक सर म्हणतात, रमा म्हणजे तुला माझं ऐकायचंच नाही, तुला स्वतःचं तेच खरं करायचं आहे. अगं कधीतरी कधीतरी बाळा माझं ऐक, कधीतरी. तेव्हा लगेच रमा बोलते, बाबा मी तुमचं नेहमीच ऐकते, पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा माझं कुणीतरी ऐका ना. बाबा तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल. या इरावतीसारख्या बाईवरती विश्वास ठेवू नका. तेव्हा कर्णिक सर बोलतात, तू काही मला मूर्ख समजतेस का? या इरावतीवरती तर माझा विश्वास नाहीच आहे रमा. अगं माझा विश्वास तुझ्यावरतीच आहे, पण रमा तुला काही गोष्टी कळत का नाही आहेत? अगं विश्वास तर मी तुझ्यावरतीच ठेवेल, पण कितीही काही झालं तरी सुद्धा या घरात तुला कधीच मान मिळणार नाही, आणि त्या घरात तू राहू नये असं मला वाटतं. तेव्हा इरावती बोलते, घेऊन जा ना, मग घेऊन जा ना. कुणी सांगितलंय तुमच्या मुलीला इथे ठेवायला? आणि तसंही तुमची ही मुलगी आमच्या घरात नकोच आहे आम्हाला, घेऊन जा आताच्या आता. तेव्हा मात्र इरावती असं बोलताच कर्णिक सर बोलतात, माझी मुलगी काही मला जड झाली नाही. आणि इरावती मुकादम, तुला तर माहितीच आहे प्रॉपर्टी कुणाची जास्त आहे ती. अगं एक नंबरची लालची बाई आहेस तू, लालची. स्वतःच्या स्वार्थासाठी संसार उद्ध्वस्त केलेस. तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो, एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात, अक्षय तुला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू असा वागतोस. पण अक्षय एकदा तरी विचार कर, रमाने कधीच तुझ्याकडे कोणती तक्रार केली का? तिला कधी विचारलंस का की तुमचा संसार कसा उद्ध्वस्त झाला? रमा रमा तू माझ्या आयुष्यातून का निघून गेलीस? विचारा असं वाटलं? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, का विचारावं असं वाटणार? खरं सांगायचं तर हिनेच निर्णय घेतला होता ना स्वतःच्या तान्ह्या बाळाला सोडून जायचा. तेव्हा मात्र कर्णिक सर हसत असतात. त्यावेळेला अक्षय त्यांच्याकडे बघतच बसतो.
त्यावेळेला इरावती मात्र खूपच घाबरलेली असते। तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता बस झालं तुमचं वागणं, माझ्या मुलीला मी इथून घेऊनच जाणार, काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही। त्याच वेळेला रमा बोलते, बाबा तुम्ही समजून घ्या मला। तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात, मला समजून घ्यायची गरजच नाहीये रमा, मला सगळं काही कळून चुकलंय, हे सगळं जे काही चालू आहे ना ते एक नंबरचं खोटारडे आहेत। अक्षय वेळेवरती शहाणा हो, नाहीतर स्वतःच्या आयुष्याची माती करून घेशील। तेव्हा मात्र अक्षय बोलतो, काय चालू आहे मला तर समजतच नाही, असं काय बोलताय तुम्ही। त्यावेळेला लगेच कर्णिक सर काही बोलणार तेवढ्यात रमा बोलते, बस झालं बाबा, हा विषय इथल्या इथे बंद करा। त्यावेळेला इरावती बोलते, अक्षय अरे तू काय हिच्याकडे लक्ष देतोस, अरे आयत्या वेळेला पळून गेलेली मुलगी आहे ती। तेव्हा मात्र कर्णिक सरांचा ताबा सुटतो आणि कर्णिक सर इरावतीचं सणसणीत असं थोबाड फोडतात। कर्णिक सर इरावतीला म्हणतात, खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय, त्रास, आणि याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय मला, तर आता याविषयी बोलायचं सुद्धा नाहीये, लवकरात लवकर मला या विषयावर काहीतरी उत्तर द्यायचंच होतं आणि त्याचसाठी मी तुम्हाला लवकरात लवकर एकच गोष्ट सांगेन, ती म्हणजे या बाईवरती विश्वास ठेवू नकोस अक्षय, नाहीतर स्वतःच्या आयुष्याची मातीच व्हायला वेळ लागणार नाही। तेव्हा मात्र अक्षय बोलतो, पुरे तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला, जरा तरी विचार करा, कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय। तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो। शेवटी अक्षय मोठ्याने बोलतो, आता तर खूप झालं, आता या विषयावर वाद घालायचाच नाहीये मला, प्लीज लवकरात लवकर हे बंद करा, कारण तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे। तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते। त्याच वेळेला अक्षय बोलतो, नक्की काय चाललंय ना तेच मला कळत नाही, अरे तुम्ही सगळ्यांनी मुद्दामून हे सर्व करताय का। तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय अक्षय अरे तू शांत हो, अक्षय अरे तू असं कशाला बोलतोस, अक्षय अरे जरा तरी विचार कर, काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत। त्यावेळेला मात्र अक्षय बोलतो, तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाही, पण एकच सांगेन, तुम्ही आत्यावरती हात का उचलला। तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात, मी या बाईवरती हात उचलला कारण हिने माझ्या मुलीला नावं ठेवली, नाही नाही ते बोलली, आता मात्र या मुलीला मी सोडणार नाही, हिची लायकी हिला दाखवणार। रमा तू माझ्यासोबत येतेस आणि हा शेवटचा निर्णय माझा आहे, आणि जर का तुला इथे राहायचं असेल तर बघ। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रमा काय निर्णय घेईल, कमेंट करून नक्की कळवा। आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।